चला आज आपण शेपूच्या भाजीपासून झुणका कसा बनवायचा ते पाहूया। तर तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि ठेचलेला लसूण आणि मिरची, त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा। त्याच्यानंतर एक छोटासा कांदा मी एकदम बारीक कापून घेतलेला आहे, तो पण परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा चांगला। अर्धी जुडी मी शेपूची घेतली, ती पहिल्यांदा निवडली, धुतली आणि त्याच्यानंतर कापून घेतली। पहिली कापून धुवायची नाही आहे, नाहीतर मग पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त होईल। कोथिंबीर पण टाकायची बारीक कापलेली थोडीशी, मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि आता आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे पहिल्यांदा 5 मिनिटाची। तर पहिल्यांदा 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, मिक्स करायचं आहे, त्याच्यानंतर परत झाकण ठेवायचं आहे आणि परत एकदा वाफ काढून घ्यायची। असं 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पहिल्यांदा। आता भाजी आपली शिजली आहे जवळजवळ 50%। आता याच्यामध्ये एक छोटी वाटी बेसन टाकायचं आहे आणि बेसन थोडं थोडं करून टाकायचं आहे। याला पीठ पेरून शेपूची भाजी पण म्हणतात आणि झुणका पण म्हणतात। आता चांगलं मिक्स करायचं आहे सगळं पीठ टाकल्यानंतर आणि परत आपल्याला वाफेवर 2-3 वेळा असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर झाकण काढायचं आहे आणि सतत आपल्याला परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। बरीच जण शेपूची भाजी खात नाही, वास येतो म्हणून, पण शेपूची भाजी पोटासाठी चांगली आहे आणि ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी असा झुणका बनवून खा, 2 दिवस टिकतो आणि खायला पण फार छान लागतो।